पाहूयात पुढची बातमी। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पुराची पातळी सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलं। गंगापूर धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। दरम्यान गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये एक तरुण पुराच्या पाण्यात अडकला। हा तरुण तब्बल अर्धा तास सिमेंट खांबाचा आधार घेऊन उभा होता। स्थानिक तरुणांनी आणि रेस्क्यू टीमने या तरुणाला बाहेर काढलेला आहे। तो रेस्क्यूचा थरार आपण बघू शकता। तर इकडे पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे सूर्य प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5ही दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आले। धामणी कवडा धरणांमधून सूर्या नदीमध्ये 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे दुचाकीवरून प्रवास करणारे दोघे पुरात अडकले होते। कलबट ओलांडताना पाण्याचा जोर वाढला। त्यामुळे पुराच्या प्रवाहात दुचाकीस्वार वाहू लागले। यावेळी मोठ्या कष्टाने दोन्ही दुचाकीस्वारांना वाचवण्यात यश आलं आहे। त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। तर मध्य प्रदेशातील नरसिंहपूरमध्येही पावसाचा कहर पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। पुलावरही पाणी साचलंय। अशा स्थितीमध्ये नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालत दोरीच्या सहाय्याने पूल ओलांडताना दिसतायत। तर मध्य प्रदेशात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। पाण्याचा प्रवाह वाढल्याने रायसेनमध्ये एक दुचाकी वाहून गेली। पूल ओलांडत असताना दुचाकीस्वार पाण्यात अडकला होता। ही दृश्य आपण बघू शकतोय। मध्य प्रदेशच्या रायसेनमधली दृश्य आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोडवरून सुद्धा पाणी वाहताना दिसतंय। ज्या ठिकाणी नदी आहे आणि अशात ही दुचाकी वाहून जात होती, तेव्हा हा तरुण ती दुचाकी वाहून जाऊ नये यासाठी जीवाच्या आकांताने दुचाकी ओढताना दिसतोय आणि त्याच्या मदतीला दुसरा एक तरुण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। दरम्यान मध्य प्रदेशातील शोपूरमध्ये एक शेतकरी नदीच्या मध्यभागी अडकलेला होता। तब्बल 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर शेतकऱ्याला वाचवण्यात यश आलेलं आहे। या ठिकाणी बोट गेलेली होती। त्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी रात्रीच्या अंधारामध्ये या शेतकऱ्याचं रेस्क्यू करण्यात आलंय। तर मध्य प्रदेशातील उमरिया इथं जोहिला नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। त्यामुळे संजय गांधी पॉवर प्लांट धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आणि त्यानंतर पाण्याचा जो प्रवाह आहे तो वाढल्याचंही दिसतंय। दरम्यान मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना नदीकाठपासून दूर राहण्याचं आवाहन केलेलं आहे। कारण या नद्या प्रवाहित झालेल्या आहेत, भरून वाहताना दिसून येत आहेत। त्यामुळे नदीकाठचे जे नागरिक आहेत त्यांनी पाण्याजवळ जाऊ नये, नदीकाठी जाऊ नये आणि अलर्ट राहावं असं आवाहन करण्यात आलंय। मध्य प्रदेशातील मांडला इथं नर्मदा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झालेली आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना इथं सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर दुसरीकडे नदीकाठचे जे मंदिर आहे तिथं पाणी शिरल्याचं दिसतंय। दुसरीकडे घाटही पाण्यात बुडालेत। पाण्याची पातळी सतत वाढतीये। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या। ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आपण बघू शकतोय। मध्य प्रदेशमधली या ठिकाणी कशा पद्धतीने नदीकाठचे घाट हे पाण्याखाली गेल्याचं दिसतंय। जिकडे पाहावं तिकडे फक्त पाणीच पाणी पाहायला मिळतंय। तर राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये काही तासच पडलेल्या पावसामुळे परिस्थिती बिकट बनलेली आहे। रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलंय। तर अनेक घरांची ही पडझड झाली आहे। यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। दरम्यान तिथल्या लोकांना कशा पद्धतीने बाहेर काढलं जातंय तेही आपण बघू शकतोय।
तर दुसरीकडे गुजरातमधील द्वारका इथं मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत, तर अनेक गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय, शेतीमध्ये पाणी साचल्याचं दिसतंय, रस्त्यांवरही पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान बिहारमधील भागलपूरमध्ये गंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। प्रशासनानं नागरिकांना नदी काठावर जाण्यास मनाई केली आहे। यावेळी गंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांनाही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण गंगा नदीमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे। त्यामुळे नदीकाठी जी शेती आहे ती वाहून जाण्याची भीती आहेच, पण शेतकरी तिथे गेल्यानंतर त्यांच्याही जीवाला धोका उद्भवू शकतो। त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी सावधता बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतोय बिहारच्या भागलपूरमधली। तर तिकडे अमेरिकेमधील टेक्सासमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे 50 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय, तर असंख्य नागरिक बेपत्ता आहेत। त्यांचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे। टेक्सासच्या अधिकाऱ्यांच्या मते येत्या काही दिवसात मुसळधार पावसाचा इशारा आहे। तर ग्वाडालुपे नदीच्या काठावर असलेल्या मुलींच्या उन्हाळी शिबिरातून तब्बल 25 मुली बेपत्ता असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। एकीकडे भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती आपल्याला पाहायला मिळते, तर दुसरीकडे अमेरिकेमध्ये सुद्धा पूर आलेला आहे। टेक्सासची ही दृश्य आपण बघताय, अनेक जण बेपत्ता आहेत, तर काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते।